एक गडी बाद धावफलकावरती 17 धावा, 17 वरती खतरा. हो यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केले जाते, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली. एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसरे पंच या ठिकाणी कळवतायत अति उसळीचा चेंडू हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखुरी हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड संघासाठी दाखल झालाय. षटक क्रमांक पहिले सागर शिडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना रिव्हर्स विकेट. ओ हो व्हॉट अ शॉट. क्लासिकल मॅजिकल अफलातून दर्जेदार स्ट्रोक निवृत्ती सावळेच्या बॅटमधून रिव्हर्सचा एक धमाकेदार षटकार. 6 धावा. षटक क्रमांक पहिले संपलं जातंय. धावफलकावरती एक गडी बाद. धावा आहे त्या तब्बल 24. एक खराब चेंडू, अति उसळीचा बॉल तो वाईड आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. अर्थातच 7 धावा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूसाठी जरूर पाहायला मिळाल्यात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा ज्या खऱ्या अर्थाने खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये जे अतिशय महागडं धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. माणुसकी वॉरियर्स दिवड या संघाकडून जर पाहिलं तर आघाडीसाठी सुमित आणि शेखर ही जोडी आली. मैदानाच्या आतमध्ये शेखर आक्रमक सुरुवात करून बाद झाला. तदनंतर निवृत्ती आला आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा षटकार दाखवला. धावफलकावरती तब्बल 24 धावा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुमित राजीवडेच्या बॅटमधून हल्ला बॉल आक्रमक प्रहार येतोय. ब्रँडेड सिक्सर. यावेळेस हलक्या हाताने हा चेंडू टॅप केलाय. सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे जातोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या सिंगल बरोबरच 31 रन 31 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोमांच थरार बदलाली ते संघर्ष, नाट्य तुंबळ युद्ध, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा अखिल मारुंजी चषकाचा एक महाकुंभ मेळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 16 बॉल बनवायच्या त्या 15 धावा. महेंद्र येवले मैदानाच्या आतमध्ये संघाचा असलेला संघ नायक जो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर वर्चस्व गाजवताना, डॉमिनेट करताना आणि मोमेंटम आपल्याकडे घेताना श्रीकांत भाऊ बुचडे स्पोर्ट फाउंडेशन माणुसकी वॉरियर्स दिवड हा संघ पाहायला मिळालाय. परंतु कमबॅक करण्याची क्षमता 11 चॅलेंजेस आडले या संघाकडे देखील आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषा पार. निवृत्तीच्या बॅटमधून आणखीन एक क्रॅकिंग चौकार. थँक्यू. 35 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू खेळलाय. दत्ता दूरवरतून चेंडूच्या मागे
मिड विकेटला चेंडू फील्ड केलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याचबरोबर 2 धावा धावून होत आहेत पूर्ण स्कोर कार्डवरती 37 रन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 14 चेंडू शिल्लक, बनवायच्या त्या 9 धावा. ओहो, यावेळेस परत एकदा निवृत्तीची बॅट तळपते, तो थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय. यावेळेस परत एकदा आक्रमक प्रहार येतोय, बिग सिक्सर. शेवटचे 13 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच अविनाश भाऊ साठे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 13 चेंडू 3 धावेंची गरज. पाहूया निवृत्ती आपल्या संघाला या चेंडूवरती विजय निश्चित करून देणार का. आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार, एक टप्पा खात खिलाडी खे मस्तक पे दस्तक. आणि याचबरोबर दिवस क्रमांक 6 मावळ तालुक्याचा हात गाजवणारा श्रीकांत भाऊ बुचडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात माणुसकी वारियर्स दिवड या संघानं मारली बाजी. बक्षीस पात्र